हॅलो फ्रेंड्स, मी गीता वाघमारे. स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ह्या सर्वजणी आहे ना बाहेर अंगणातच बसल्या जेवायला. का बसल्या ना, तर मी तुम्हाला सांगते पुढं. एवढे सारे पदार्थ केले होते, जसं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले. तर इथे सकाळी ना स्वयंपाकाची घाई गडबड होती. सर्वांना चहा पाणी ते केलं आणि लगेच इथं लागलो आम्ही आता सर्वजण स्वयंपाकाला. आता 4घी जणी मिळून करत होतो आम्ही हा स्वयंपाक. आई, मी, ताई आणि आमच्या मोठ्या ताई. मसाला भाताची इथं तयारी करायची होती. तर मग मसाला भातासाठी आहे ना मी फ्लावर, गाजर हे सर्व कट करून दिलं आणि इथं ताई आता बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजीची तयारी करत होत्या. मसाला भात इथे झाला होता. आता मला आहे ना ह्या रेसिपीची डिटेल शूट नाही करता आला, कारण खूप घाई गडबड होती सकाळी. त्याच्यामुळे मग जसं जसं करता येईल तसं तसं मग मी करत होते, हे शूट घेत होते. आता भाजीची तयारी करत होते. घरगुती मसाले सर्व घातले ह्या भाजीमध्ये. गरम मसाला, लाल तिखट, हे जे जे आहेत घरगुती तर ते. नंतर हिरवा वाटाणा, वांगे हे सर्व टाकून आहे ना छान मिक्स करून घेतलं. आता ह्या ज्या पाहुणे येणारे आहेत ना, त्या माझ्या छोट्या नणंदबाई आहेत ना, त्यांच्या सासरकडच्या म्हणजे आमच्या आई आहेत ना ट्रिपला जातात दरवर्षीच फिरायला. त्याच तिकडच्या मैत्रिणी आहेत आईच्या आमच्या, त्याच येत होत्या. ते येणार होत्या 12 वाजता आणि आम्ही इथे सकाळी आहे ना 8 वाजल्यापासूनच लागलो होतो स्वयंपाकाला. 10-15 जणी होत्या त्या. मला आहे ना नीट सगळं डिटेलमध्ये सगळ्या रेसिपीचं नाही आलं शूट करता. मग इथं भाजी पण झाली होती आता. आणि आता इकडे आहे ना तयारी करत होतो मी बाहेर रांगोळी काढत होते आणि इकडे ताई आहे ना कोशिंबिरी करत होत्या. आईने इथे काकडी अगोदरच दिली होती कट करून छान बारीक आणि आता ताई इथं गाजर खिसत होते त्यामध्ये टाकायला. नंतर त्यामध्ये दही टाकून आहे ना छान मिक्स करून घेतलं. हे दही, काकडी, गाजर खिसले हे सर्व छान असं चमच्यानं मिक्स करून घेतलं आणि नंतर आहे ना त्याला तडका द्यायला. त्या तडक्यामध्ये आहे ना जिरे, मोहऱ्या, कढीपत्ता आणि मिरची टाकून आहे ना छान असा तडका द्यायला त्या ह्याला कोशिंबिरीला. आणि कोशिंबिरी मग झाली होती इथं. आणि श्रीखंड आहे ना घरीच केलं होतं आम्ही. त्याचा पण मी आहे ना डिटेल शॉर्ट व्हिडिओ करल. श्रीखंड घरीच केलं होतं चक्का आणून. आणि मग लगेच इथं आता सगळा स्वयंपाक झाला होता, मसाला भात, भाजी हे. आता चपात्या करायला घ्यायच्या होत्या. मग ताईनं लगेच चपात्या करायला घेतल्या इथे. मस्त टम्म फुगणाऱ्या चपात्या केल्या होत्या. इथं चपात्या पण इथं झाल्या होत्या आता. आता आम्ही आहे ना पाहुणे यायचीच वाट पाहत होतो, कारण सर्व झालं होतं तयारी. मग आले होत्या सर्वजणी, त्या लेडीजच होत्या म्हणजे सर्व आईच्या मैत्रिणी. मग लगेच इथे घेतले ताटं वाढायला. ताईची मम्मी पण आल्या होत्या, त्या इथंच राहतात, त्या पण आल्या होत्या. ह्या आहेत त्या नणंदबाई, म्हणजे त्यांच्या गावच्या आलेले, सर्व लोहगावला राहतात त्या. इथं ताईची मम्मी पण आम्हाला इथं वाढू लागत होत्या, मदत करत होत्या. आणि मग सर्वांना ताटं ते वाढायला घेतले. आणि ते ना आमच्या ताई म्हणत होत्या की काय करते मोबाईल घेऊन, त्यांच्या ह्या मुलगी आहे त्यांना. मग इथं लगेच सर्वांना ताटं हे वाढायला घेतले. आता 15 जणी होत्या त्या आणि आम्ही घरचे मिळून सर्व 20-25 जण झालं होतं सर्व मिळून. मग इथं लगेच पाण्याचे ग्लास हे सर्व आधीच काढून घेतलं होतं, फक्त पुसायचे राहिले होतं. तेच ताईची मम्मी पुसून घेत होत्या आणि इथे या सर्वजणी बसल्या होत्या बाहेर. आणि त्यांना एवढं आमचं घर आवडलं ना, म्हणजे एकदम असं गावाकडच्या सारखंच आहे, मोकळं आमचं घर. त्या हॉलमध्ये पण नाही बसल्या. हॉलमध्ये सर्व स्वच्छ हे करून ठेवलं होतं, म्हणजे रोजच करतो, पण आणखी गालीचा ते टाकला होता. पण त्यांना बाहेरच बसायचं होतं. त्या म्हणल्या आम्हाला बाहेरच बसायचं मोकळ्या वातावरणात. मी इथं मसाला भात काढत होते वाढण्यासाठी. मग सर्व इथं ताट रेडी झालं होतं. मसाला भात, भाजी, श्रीखंड, हिरव्या मिरच्याचा खुडवा, चपाती, कोशिंबिरी हे असं होतं. आणि मग ह्यांना आहे ना बाहेरच बसायला घेतलं. म्हणलं नको, आम्हाला इथंच बरं आहे. आमच्या इथं फणसाचं झाड पण आहे आणि त्याची सावली खूप मोठी पडते. एकदम असं मस्त वाटतं. सगळ्यांचे मग जेवण हे झाले आणि बसले आता इथे सर्वजणी गप्पा मारत. ह्या दरवर्षी आहे ना ट्रिपला जातात, लांब लांब जातात असं 8-8 दिवसाच्या. आमच्या आई पण त्यांच्यासोबतच जातात. त्यांना यायचं होतं आमच्या घरी खूप दिवसानं. मग त्यांना आज मुहूर्त लागला येण्यासाठी. नंतर जेवणे, गप्पा छप्पा बराच वेळ झाल्या. आणि आता इथे ना आम्ही सर्वांना साड्या आणल्या होत्या. तेच इथं द्यायचं काम करत होतो आम्ही. सर्वजणी म्हणत होत्या कशाला ह्या साड्या आणल्या, पण आता पहिल्याच वेळेस आल्यात त्या सर्वजणी, त्यासाठी आहे ना आधीच साड्या आणल्या होत्या. आणि ह्या जे आहेत ना ह्या ड्रॉइंग पाहता येते आमच्या ताईनं केलेल्या, खूप छान ड्रॉइंग करतात आमच्या ताई. तेच इथे ह्या पाहत होत्या. आणि ताई हळदी कुंकू लावत होते आणि मी एक एक जणींना साडी देत होते. एक एक जण सर्वजण म्हणत होते तुम्ही कशाला हे साड्याचं हे काढलं.
आता आई म्हणल्या राहू द्या, पहिल्याच वेळेस आलायत तुम्ही, त्यामुळे मग सर्वांनाच आणल्या होत्या साड्या आदल्या दिवशीच आणून. त्यांना फोन केला होता म्हणजे आम्ही उद्या येणार आहेत म्हणून रविवारी. तर तेच मग एक एक जणीला चालू होतं, ताईचं हळदी कुंकू देणं आणि माझं साड्या देणं. तर आता ह्यांना आहे ना परत पिशव्या द्यायच्या होत्या, तर मग त्या म्हणत होत्या पिशव्या द्या. तर तेच इथं साड्या वंटी ते भरून घेतली आणि आता त्यांच्यासाठी आहे ना पिशव्या काढत होते मी बेडमध्ये ठेवलेल्या. तर आता हॉलमध्ये आमच्या फ्रीज का ठेवला आहे, तर तुम्हाला वाटेल हॉलमध्ये कुठं फ्रीज असतो का, पण आता आम्हाला आहे ना हा फ्रीज पुरत नव्हता म्हणून आम्ही डबल डोअरचा घेतला तो किचनमध्ये, आणि म्हणून आता हा हॉलमध्ये ठेवला आहे तोपर्यंत. तर मग इथं हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम चालू होता ताईचा. आता निघायची पण घाई होती यांची. बराच वेळ म्हणजे 5-6 तास थांबल्या. मग मोठी बस घेऊनच आल्या होत्या या सर्वजणी स्कूलची. आज संडे होता तर सुट्टी होती मुलांना, तर मग ती स्कूल बस घेऊनच ह्या आल्या होत्या. मोठी बस केली होती त्यांना. तर मग इथं ताई आहेत ना त्यांच्या मम्मीला हळदी कुंकू लावत होत्या आणि ह्या दीदी म्हणत होत्या, "आणखीन झालंच नाही का तुमचं शूट करून?" तर मग इथं मस्त गप्पा-छप्पा मारून बराच वेळ गेला आमचा. तर आता ही निघायची तयारी होती. ह्यांना खूप आवडलं आमचं घर, कारण एकदम मोकळं-मोकळं घर आहे आमचं. खूप असं गावाकडच्या सारखंच आहे. दारासमोर मोठं फणसाचं झाड आहे. तर मग सर्वांच्या पाया ते पडलोत आणि त्या पण गेल्या. मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून